तर मंडळी, माझ्या या अशा पद्धतीने जर तुम्ही कांद्याची भाजी बनवली तर तुम्ही रोज रोजच बनवून खाणार, रोज डब्याला पण देणार. लहान मुलांच्या डब्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे. तर आजची ही कांद्याची रेसिपी कशी बनवली ते बघूयात. मस्त 7-8 कांदे मी चिरून घेतलेत, बारीक असे चिरून घ्यायचे. आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा मिक्सरमध्ये अबडधबड असा ठेचा करून घ्यायचा. आणि त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि हा कांदा कापलेला कट केलेला कांदा यामध्ये छान परतून घ्यायचा. तेलामध्ये लालसर रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये ठेचलेला हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. त्यानंतर त्या मिरचीमध्येच असं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आणि मस्त परतून घ्यायची. ही मिरची छान परतली की त्यामध्ये कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाण्याचा अबडधबड असा खलबत्त्यामध्ये ठेचलेला कूट टाकून घ्यायचा. मस्त अशी मिरची घातलेली कांद्याची चटणी इथे तयार झाली आहे. याला कांदवणी असे पण म्हणतात. तर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. नक्की ट्राय करा.